हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचे आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज मी माझ्या आवडीचा टोमॅटो सॉस घरच्या घरी बनवला आहे आणि मी अतिशय सॅटिस्फाय आहे. तुम्ही नक्की करून बघा, ही रेसिपी तुम्हाला ही जरूर आवडेल. त्यासाठी फार काही साहित्य लागणार नाही आहे. 1 किलो टोमॅटो घेऊन आली आहे मी आणि 1 किलो टोमॅटोबरोबर आपल्याला काय काय लागणार आहे, थोडंसं आलं लागणार आहे, लसूण लागणार आहे, त्याच्यानंतर कोथिंबीरीच्या आपण काड्या घेतलेल्या आहेत, एक छोटूसा कांदा घेतला आहे आणि अगदी थोडंसं आपल्याला इथे बीट लागणार आहे. आता सर्वात पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, हे स्वच्छ कोरडे करून घेणार आहोत आणि याचे फोडी करून घेणार आहोत. फोडी करून घेतलेल्या आहेत आणि ह्या फोडी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायच्यात आणि त्यामध्ये आपल्याला सगळं काही साहित्य यामध्ये घालून घ्यायचं आहे. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल, सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. पाणी न घालता मी मस्तपैकी ते वाटून घेतलं आहे. कढईमध्ये ते ट्रान्सफर केलेलं आहे. गॅसची फ्लेम इथे हाय केलेली आहे आणि साधारण 7 ते 8 मिनटं आपल्याला हाय फ्लेमवरती हे सतत हलवत ठेवायचं आहे आणि शिजवायचं आहे. तुम्ही बघू शकता मस्त रंग आलेला आहे आणि छानपैकी उकळी यायला सुरुवात झालेली आहे. 10 मिनटानंतर आपण यामध्ये बाकीचं साहित्य घालून घेणार आहोत. तर इकडे मी साधारण पाऊण चमचा मीठ घालणार आहे. मीठ घालून झाल्यानंतर 2 मोठे चमचे साखर घालून घ्यायची आहे आणि इथे लाल तिखटाचा वापर केला आहे. मी साधारण 1.5 चमचा लाल तिखट घातलेला आहे. थोडीशी आपल्याला इथे दालचिनीची पावडर घालून घ्यायची आहे आणि थोडीशी काळी मिरीची पावडरसुद्धा घालायची आहे. सगळं जे साहित्य आहे छान मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आपल्याला व्हिनेगरसुद्धा घालायचं आहे. इथे 3 चमचे मी व्हिनेगर घालून घेणार आहे. अगदी खूप छान असं प्रिझर्वेटिव्ह न घालता आपण खूप छान असा घरच्या घरी सॉस बनवतो आहे आणि वेगवेगळ्या पदार्थांबरोबर आपण सॉस खातो. तर बाहेरचा विकत आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी बनवून स्टोअर करू शकता आणि याचा आस्वाद घेऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. अगदी 5 मिनटं आपण ह्याला गॅसवरती लो फ्लेमवरती ठेवणार आहोत. सतत हलवायचं आहे. 5 मिनटानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहोत आणि हे जे मिक्सचर आहे ते आपल्याला स्टेन करून घ्यायचं आहे. त्यामुळे मी अशा पद्धतीने गाळणीमध्ये ते गाळून घेते आहे. गाळून झाल्यानंतर अगदी काही मिनटातच सॉस तयार होणार आहे. आता हे जे टमॅटो प्युरी आहे आपण म्हणू शकतो, ते कढईमध्ये मी परत ट्रान्सफर करते आहे आणि गॅसवरती साधारण 3 ते 4 मिनटं मी ठेवणार आहे. इथे हाय फ्लेम करायची आहे आणि काही मिनटातच आपला हा घरच्या घरी टमॅटोचा सॉस तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त दिसतोय. सुगंधही खूप छान सुटलेला आहे. नक्की बनवून बघा ही रेसिपी आणि रेसिपी जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा ती कशी जमले मला कमेंट करून सांगायला विसरू नका. सर्व करून घेऊयात आणि मी आज इथे आलू पराठ्याबरोबर याचा आस्वाद घेणार आहे. तुम्हीही जरूर घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.